नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आपल्या 12वीचा न्यू सिलेबसमधला सेकंड चॅप्टर स्टार्ट करतोय, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. बघा, 11वीला आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड बघितलेला होता. आत्ता आपण 12वीला बघणार आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. ओके, तर आपण 11वीमध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड ह्या चॅप्टरमध्ये आपण म्हणजे सॉलिड मटेरियलचा इलॅस्टिसिटीच्या प्रॉपर्टीबद्दल डिस्कस केलेलं. तसं ह्या चॅप्टरमध्ये आपण फ्लुइडबद्दल शिकणार आहे. कशाबद्दल शिकणार आहे? फ्लुइड. तर आत्ता ह्या व्हिडिओमध्ये आपण 3 प्रश्नांची उत्तरं शोधणार आहे. एक म्हणजे व्हॉट इज फ्लुइड, दुसरं व्हॉट इज प्रेशर आणि तिसरा व्हॉट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आपण 3 पॉईंट बघणार आहे: फ्लुइड, प्रेशर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर आता आपण पहिला प्रश्न बघूया. व्हॉट इज फ्लुइड? फ्लुइड म्हणजे काय? ओके, तर फ्लुइड म्हणजेच काय? ए सबस्टन्स विच कॅन फ्लो. असा सबस्टन्स की जो काय होऊ शकतो? फ्लो होऊ शकतो. द सबस्टन्स विच कॅन फ्लो इज कॉल्ड ॲज ए फ्लुइड. म्हणजे एखादा असा सबस्टन्स असेल की जो एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत फ्लो होत असेल, तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? फ्लुइड मटेरियल किंवा फ्लुइड सबस्टन्स. काय म्हणणार आहे त्याला? फ्लुइड सबस्टन्स. तर आपल्याला माहिती आहे मटेरियलचे 3 स्टेट आहेत: सॉलिड, लिक्विड अँड गॅस. तर हे आपण मटेरियलचे किंवा मॅटरचे 3 स्टेट कशावरून केलेत? तर इंटर ॲटॉमिक फोर्सेस किंवा इंटरमोलिक्युलर फोर्सेसवरून. सॉलिडच्या बाबतीत जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की सॉलिडमध्ये इंटर ॲटॉमिक फोर्स किंवा इंटरमोलिक्युलर फोर्स कसा असतो? स्ट्रॉंग असतो. त्याच्यामुळे सॉलिडचा शेप हा डेफिनाइट असतो, तो फिक्स असतो, त्याचा व्हॉल्यूम फिक्स असतो, त्याची डेन्सिटी ही काय असते? कॉन्स्टंट असते. पण बघा, तुम्ही लिक्विड आणि गॅसेसच्या बाबतीत जर विचार केला तर ह्या दोघांमध्ये इंटरमोलिक्युलर फोर्सेस कसा असतो? वीक असतो. त्याच्यामुळे लिक्विड आणि गॅसेस एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत काय करता येऊ शकतो? फ्लो करता येऊ शकतो. आपल्याला काय करता येऊ शकतो? फ्लो. म्हणजेच आपण लिक्विड आणि गॅसेसला काय म्हणू शकतो? फ्लुइड म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? फ्लुइड. आले लक्षात? ओके, म्हणजे फ्लुइडची डेफिनेशन समजली. आपल्याला जर समजा 1 मार्काला क्वेश्चन विचारला व्हॉट इज फ्लुइड, तर काय सांगता येईल तुम्हाला? द सबस्टन्स विच कॅन फ्लो फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट अंडर द ॲक्शन ऑफ फोर्स नोन ॲज ए फ्लुइड. आणि त्याचं एक्झाम्पल काय तुम्ही म्हणणार? म्हणजे कुठल्या सबस्टन्सला तुम्ही फ्लुइड म्हणणार आहे? लिक्विड अँड गॅसेस. कुणाला म्हणणार आहे? लिक्विड अँड गॅसेस. आले लक्षात? ओके, तर आपण आता ह्या फ्लुइडच्या काही प्रॉपर्टीज बघूया. तर फर्स्ट प्रॉपर्टी तर तुमच्या लक्षात आली, द फ्लुइड कॅन बी फ्लो. ही त्याची झाली फर्स्ट प्रॉपर्टी. फ्लुइड कॅन बी फ्लो, ह्याला काय म्हणणार तुम्ही? म्हणजे ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी. आता सेकंड प्रॉपर्टी बघूया. सेकंड प्रॉपर्टी काय? द फ्लुइड कंटिन्युअसली डिफॉर्म. फ्लुइड काय म्हणतो मी? फ्लुइड कंटिन्युअसली डिफॉर्म. बघा, डिफॉर्मेशन आपण 11वी मध्ये शिकलोय की कशाला म्हणायचं डिफॉर्मेशन. जर समजा एखादा सबस्टन्स असेल आणि त्याच्यावर जर आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला. काय अप्लाय केला आपण? एक्सटर्नल फोर्स. आणि एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर समजा त्या बॉडीचा किंवा त्या सबस्टन्सचा शेप, साईज अँड डायमेन्शन, काय म्हणतो मी? शेप, साईज अँड डायमेन्शन जर चेंज होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? डिफॉर्मेशन. काय म्हणतो त्याला? डिफॉर्मेशन. आणि ज्या फोर्समुळे त्याचा साईज, शेप आणि डायमेन्शन चेंज होते त्याला आपण म्हणतो डिफॉर्मिंग फोर्स. ओके, तर सॉलिडचा विचार करा. आपण सॉलिडचं शिकलेलं आहे इलॅस्टिसिटीच्या बिहेवियरमध्ये. जर सॉलिड सबस्टन्स असेल तर सॉलिड सबस्टन्सला डिफॉर्मिंग फोर्स लावल्यानंतर तो सहजासहजी आपला शेप, साईज चेंज करत नाही, कारण की त्याचा शिअरिंग मॉड्युलस, शिअर मॉड्युलस किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, त्याची व्हॅल्यू काय असते? मॅक्झिमम असते. म्हणजे सॉलिड सहजासहजी त्याचा काय चेंज करत नाही? शेप चेंज करत नाही. पण जर आपण लिक्विड आणि गॅसेसचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल लिक्विड अँड गॅसेस आर इझिली चेंज इट्स डायमेन्शन. बरोबर आहे ना? सहज त्यांचा शेप, साईज चेंज होऊ शकतो. कुणाचा? लिक्विड आणि गॅसेसचा. म्हणून इथे काय लिहिले? द फ्लुइड कंटिन्युअसली डिफॉर्म. म्हणजे कंटिन्युअसली काय करू शकतात? ते शेप, साईज चेंज करू शकतात. ह्याच्यावरूनच नेक्स्ट प्रॉपर्टी तयार होते. बघा, थर्ड प्रॉपर्टी काय तयार होते? इट टेक द शेप ऑफ कंटेनर. इट टेक शेप ऑफ कंटेनर म्हणजेच काय? बघा, समजा आपण लिक्विड घेतला. लिक्विड म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण वॉटर घेऊया. एखाद्या सिलेंड्रिकल बीकर मध्ये जर समजा वॉटर घेतला आपण आणि मी तुम्हाला प्रश्न विचारला आत्ता लिक्विडचा शेप कुठला, तर तुम्ही काय म्हणणार आहे? इट इज इन ए सिलेंड्रिकल शेप. आता तो त्या सिलेंड्रिकल बीकर मधला वॉटर तुम्ही स्पेरिकल कंटेनर मध्ये घेतला
आणि मी तुम्हाला आता परत विचारला की लिक्विडचा शेप कुठला, तर शेप कुठला असेल, स्पेरिकल शेप. म्हणजे ज्या कंटेनरमध्ये तुमचा फ्लुइड असेल तोच शेप तुमचा कुणाचा असतो, फ्लुइडचा. तर लक्षात आले. थर्ड प्रॉपर्टी, इट टेक द शेप ऑफ कंटेनर. आता नेक्स्ट प्रॉपर्टी फ्लुइडची, फोर्थ प्रॉपर्टी अत्यंत महत्वाची आहे, बघा नीट लक्षात घ्या. शियर मॉड्युलस ऑफ फ्लुइड इज झिरो. शियर मॉड्युलस ऑफ फ्लुइड इज झिरो. फ्लुइडचा शियर मॉड्युलस म्हणजे ज्यालाच आपण मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणत होतो, तो किती असतो, झिरो असतो. किती असतो, झिरो. शियर मॉड्युलस म्हणजेच काय, तर शियर स्ट्रेस अपॉन शियर स्ट्रेन. काय म्हणतो मी, शियर मॉड्युलस म्हणजेच काय असतो, इट इज द रेशो ऑफ शियर स्ट्रेस अपॉन शियर स्ट्रेन. मग कधी व्हॅल्यू झिरो येऊ शकते, जर शियर स्ट्रेसची व्हॅल्यू जर झिरो असेल तर. ओके, तर ही प्रॉपर्टी समजण्यासाठी आपल्याला पुढे काहीतरी एक आयडियल कन्सेप्ट घ्यावी लागेल. ते आयडियल कन्सेप्ट घेतल्यानंतरच आपल्याला ही प्रॉपर्टी पूर्णपणे एक्सप्लेन करता येऊ शकते. तर आपण नेक्स्ट पॉइंट डिस्कस करूया, आयडियल फ्लुइड. काय डिस्कस करूया, आयडियल फ्लुइड. जर आयडियल फ्लुइड जर तुम्हाला समजलं तरच तुम्हाला ही प्रॉपर्टी समजू शकते. तोपर्यंत हे नोट डाऊन करून घ्या. बघा, तर फ्लुइडची फोर्थ प्रॉपर्टी कुठली होती, आपण म्हटलं शियर मॉड्युलस ऑफ द फ्लुइड इज झिरो. हे समजण्यासाठी आपल्याला फ्लुइडचा दोन कॅटेगरीमध्ये अभ्यास करावा लागेल. एक म्हणजे आयडियल फ्लुइड आणि दुसरा म्हणजे रिअल फ्लुइड. तर पहिला बघा, नीट समजून घ्या. तर आयडियल फ्लुइड तसं नेचरमध्ये एक्झिस्ट करत नाही. म्हणजे नेचरमध्ये तुम्हाला आयडियल फ्लुइड असा सापडत नाही. सगळे जे फ्लुइड असतात त्याला आपण रिअल फ्लुइड मध्ये कन्सिडर करू शकतो. तरी सुद्धा आपण इमॅजिनरी असं घेतोय की आयडियल फ्लुइड म्हणजे काय, आणि ह्या आयडियल फ्लुइडलाच इमॅजिन करून आपण पुढचे सगळे व्हिडिओज तयार करणार आहेत, सगळ्या कन्सेप्ट आपण शिकणार आहे. आयडियल फ्लुइड महत्वाचं आहे कारण की आयडियल फ्लुइडला कन्सिडर करूनच आपण प्रेशरचे डेरिव्हेशन्स तयार करतो. प्रेशर्स, त्याच्यानंतर आपण प्रेशर मेजरमेंट करण्यासाठीचे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंटचा स्टडी करतो. तर आयडियल फ्लुइड आणि रिअल फ्लुइड अशा दोन कॅटेगरीज मध्ये आपण अभ्यास करू शकतो. तर पहिलं आयडियल फ्लुइड समजून घ्या. आयडियल फ्लुइड म्हणजे काय असतं, तर आयडियल फ्लुइडला पण स्वतःच्या प्रॉपर्टीज असतात. तर फर्स्ट म्हणजेच काय, तर आयडियल फ्लुइड हा कसा असावा लागतो, इनकॉम्प्रेसिबल. आयडियल फ्लुइड कसा असावा लागतो, इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबल म्हणजेच काय, की त्याला आपण एक्सटर्नल फोर्स लावला तर त्याचं कॉम्प्रेशन होत नाही. कॉम्प्रेशन होत नाही म्हणजेच काय, बघा जर समजा आपण एखादा सबस्टन्स घेतला काहीतरी आणि त्याला एक्सटर्नल असा फोर्स लावला तर तो असा कॉन्सन्ट्रेट होतो एका जागी, आणि एका जागी कॉन्सन्ट्रेट झाला की मास तर कॉन्स्टंट राहतो पण त्याचा व्हॉल्यूम मात्र काय झालेला असतो, कमी झालेला असतो. म्हणजेच त्या सबस्टन्सचा काय होतो, डेन्सिटी वाढते. काय वाढते, डेन्सिटी. पण आयडियल फ्लुइड कशाला म्हणायचं, आयडियल फ्लुइड कसा असला पाहिजे, इनकॉम्प्रेसिबल. म्हणजे जरी एक्सटर्नल फोर्स लावला तरी, किंवा एक्सटर्नल फोर्स लावला, व्हॉल्यूम चेंज झाला तरी सुद्धा त्याची डेन्सिटी, काय म्हणतो मी, डेन्सिटी कशी असली पाहिजे, कॉन्स्टंट राहिली पाहिजे. काय राहिली पाहिजे, कॉन्स्टंट. ओके, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, इनकॉम्प्रेसिबल. म्हणजे आयडियल फ्लुइड कसा असतो, इनकॉम्प्रेसिबल. दुसरी आयडियल फ्लुइडची प्रॉपर्टी काय, इट इज नॉन विस्कस. आयडियल फ्लुइड कसा असावा लागतो, नॉन विस्कस. नॉन विस्कस म्हणजे ही विस्कॉसिटीची प्रॉपर्टी आपण पुढे 3-4 व्हिडिओ नंतर आपण बघणारच आहे, विस्कॉसिटी कशाला म्हणतो, पण थोडक्यात समजून घ्या. तर बघा, नॉन विस्कस म्हणजेच काय, तर इंटरनल फ्रिक्शन फोर्स, इंटरनल फ्रिक्शन फोर्स इज झिरो. आता बघा, फ्लुइड आहे, हा बीकर आहे समजा, ह्या बीकर मध्ये फ्लुइड आहे, लिक्विड आहे. लिक्विड म्हणजे वॉटर आहे समजा. तर ह्या वॉटरचे आपण असे लेअर केलेत. काय केलेत आपण, लेअर. तर ह्या फर्स्ट लेअर आणि सेकंड लेअर मध्ये, हा फर्स्ट लेअर आणि सेकंड लेअर ह्यांच्यामध्ये जो टँजेन्शियल फोर्स असतो, दोन फोर्सेस असतात, एक परपेंडिक्युलर फोर्स आणि एक टँजेन्शियल फोर्स. ओके, तर तो टँजेन्शियल फोर्स कधी येतो, जर लिक्विड फ्लो करत असेल तर. जर समजा हा एक लेअर आहे आणि हा एक लेअर आहे आणि हे दोन लिक्विड लेअर फ्लो होत आहेत सेम डायरेक्शनने, पण ह्या लिक्विड लेअरची वेलॉसिटी जास्त आहे आणि ह्याची वेलॉसिटी कमी, तर ह्या दोघांमध्ये काय असणार आहे, तर ह्या दोघांमध्ये फ्रिक्शन फोर्स असेल, म्हणजे टँजेन्शियल फोर्स असेल. कुठला असेल, टँजेन्शियल फोर्स. तर तो जो फ्रिक्शन फोर्स असतो
त्याच्यावरून काय डिपेंड असतं, त्याच्यावरून विस्कॉसिटी डिपेंड असते. त्याच्यावर काय डिपेंड असतं, विस्कॉसिटी. पण इंटरनल फ्रिक्शन फोर्स जर 0 असेल तर त्या फ्लुइडला तुम्ही काय म्हणणार, नॉन विस्कस फ्लुइड. तर आयडियल फ्लुइड कसा असावा लागतो, नॉन विस्कस, म्हणजे त्यांच्यामधला फ्रिक्शन फोर्स कसा पाहिजे, 0 पाहिजे. आता ह्या दोघं सुद्धा बीकर मध्ये म्हणजे फ्लो होत आहेत का, नाही. म्हणजे ह्या दोन लेअर मध्ये टँजेन्शियल फोर्स आहे का, तर नाहीच. टँजेन्शियल फोर्स नाही म्हणजेच इंटरनल फ्रिक्शन फोर्स नाही, म्हणजे तो कसा झाला, नॉन विस्कस फोर्स. येते लक्षात. तर आयडियल फ्लुइड हा नॉन विस्कस असावा लागतो. आणि तिसरी प्रॉपर्टी, आयडियल फ्लुइडचा जो फ्लो असतो तो स्टेडी फ्लो लागतो. कसा लागतो, स्टेडी फ्लो. म्हणजे समजा हे फ्लुइडचा फ्लो चालू आहे, हा फ्लो चाललाय, तर हा एक लेअर आहे आणि हा दुसरा लेअर आहे. तर ह्या लेअरची वेलॉसिटी जर v असेल, सपोज ती असेल 10 मीटर पर सेकंड, असं एक्झाम्पल म्हणून, तर सेकंडचा पण वेलॉसिटी किती असली पाहिजे, 10 मीटर पर सेकंडच असली पाहिजे. ॲट एनी पॉइंट, ॲट एनी टाइम velocity of the flow remains same, then it is a steady flow. म्हणजे आयडियल फ्लुइड असण्यासाठी फ्लुइड कसा पाहिजे, इनकॉम्प्रेसिबल, नॉन विस्कस आणि स्टेडी फ्लो पाहिजे, तरच तो काय असेल, आयडियल फ्लुइड. तर आय थिंक तुम्हाला आयडियल फ्लुइड समजलं असेल. तर ह्याच्याबद्दलचं तुम्ही पहिले नोट डाऊन करून घ्या, मग परत आपण फ्लुइडच्या त्या प्रॉपर्टीकडे येऊया. तर हे नोट डाऊन करून घ्या. तर बघा, शियर मॉड्युलस म्हणजेच काय, तर शियर स्ट्रेस अपॉन शियर स्ट्रेन. ओके. आणि शियर स्ट्रेस म्हणजे काय, आपण म्हणतो फोर्स पर युनिट एरिया, तसं नाहीये. तर शियर स्ट्रेस म्हणजे काय, अप्लाइड टँजेन्शियल फोर्स पर युनिट एरिया. अप्लाइड टँजेन्शियल फोर्स, टँजेन्शियल फोर्सला महत्व आहे, टँजेन्शियल फोर्स पर युनिट एरिया. म्हणजे आपण शिकलेलो होतो बघा, जर समजा आता मी 3 डायमेन्शनल बॉडी काढत नाही, आपण एक क्यूब बॉडी घेतली आणि त्याचा बेस फिक्स असेल, आणि इथे जर टँजेन्शियल फोर्स लावला, काय लावला आपण, टँजेन्शियल फोर्स लावला टॉप सरफेसला, तर काय होतो, तर ह्या बॉडीचा शेप चेंज होतो. काय चेंज होतो, शेप चेंज होतो. आणि इथे जो थिटा येतो त्यालाच आपण काय म्हणतो, शियर स्ट्रेन म्हणतो. काय म्हणतो त्याला, शियर स्ट्रेन. आणि शियर स्ट्रेसची व्हॅल्यू काय असते, टँजेन्शियल फोर्स पर युनिट एरिया. तर हे आपण 11वीला शिकलेलं आहे. तर आता हाच शियर स्ट्रेस जर 0 आला, काय म्हणतो, हा शियर स्ट्रेस जर 0 आला तरच आपल्याला शियर मॉड्युलस काय मिळणार आहे, 0. तरच आपली फ्लुइडची चौथी प्रॉपर्टी खरी ठरू शकते. बरोबर आहे ना, चौथी प्रॉपर्टी फ्लुइडची आपण विसरून चालणार नाही. काय होती चौथी प्रॉपर्टी, शियर मॉड्युलस ऑफ द फ्लुइड इज 0. हे प्रूव्ह करण्यासाठी सगळं चाललंय. मग आता आपण घेतलंय काय, आयडियल फ्लुइड घेतलाय. काय घेतलाय, आयडियल फ्लुइड. मग आता समजा फर्स्ट आपण बघूया, त्याला आपण बीकर मध्ये घेतलाय. तर बीकर मध्ये बघा, हा फर्स्ट लेअर आहे, सेकंड लेअर आहे, थर्ड लेअर आहे. तर ह्या कुठल्याही लेअर मध्ये टँजेन्शियल फोर्स नसतोच ना, कारण की बीकर हा रेस्ट मध्ये, बरोबर आहे. बीकर जर रेस्ट मध्ये असेल, त्यातला आतला फ्लुइड सुद्धा रेस्ट पोझिशनलाच आहे, तिथे कुठलाही फ्लो नाही, म्हणजे टँजेन्शियल फोर्सची व्हॅल्यू इथे 0 आहे. मग टँजेन्शियल फोर्स जर 0 असेल तर ह्याचाच अर्थ शियर स्ट्रेस 0. शियर स्ट्रेस 0 ह्याचाच अर्थ शियर मॉड्युलस काय झाला, 0. म्हणजे आपली ती प्रॉपर्टी काय होऊ शकते, खरी ठरू शकते, शियर मॉड्युलस ऑफ द फ्लुइड इज 0. पण आता फ्लोच्या बाबतीत आपण विचार करूया. जर समजा लिक्विड फ्लो होत असेल, समजा हा फ्लो चालू आहे आणि हा रिअल फ्लुइड आहे. कुठला फ्लुइड आहे म्हणतो मी, रिअल फ्लुइड आहे. हा सपोज फर्स्ट लेअर आहे, हा सेकंड लेअर आहे, हा थर्ड लेअर आहे. जर रिअल फ्लुइड असेल तर बघा, टॉपच्या लेअरची वेलॉसिटी v1 असेल, सेकंड लेअरची वेलॉसिटी v2 असेल, तर थर्ड लेअरची वेलॉसिटी काय असेल, v3 असेल. म्हणजे प्रत्येक लेअरची वेलॉसिटी ही डिफरंट असेल. प्रत्येक लेअरची वेलॉसिटी जर डिफरंट असेल तर त्यांच्यामध्ये टँजेन्शियल फोर्स असेल, ज्याला आपण फ्रिक्शन फोर्स म्हणतोय. आणि जर तो टँजेन्शियल फोर्स असेल तर ह्याचा अर्थ शियर मॉड्युलसची व्हॅल्यू काय येईल आपली, म्हणजे ग्रेटर दॅन 0 येईल. काय येईल ती व्हॅल्यू, ग्रेटर दॅन 0. म्हणजे शियर मॉड्युलसची व्हॅल्यू 0 येईल का, नाही. तर हे वाक्य फार महत्वाचं आहे. रिअल फ्लुइड जर असेल तर शियर मॉड्युलसची व्हॅल्यू ही 0 नसते, ती 0 पेक्षा थोडी जास्त असते. आले लक्षात. पण त्याच्यासाठी आपण काय शिकलो, आयडियल फ्लुइड. जर हाच फ्लुइड फ्लो जर आयडियल फ्लुइडचा फ्लो असता तर काय झालं असतं, तर आयडियल फ्लुइड मध्ये आपल्याला माहिती आहे फ्लो कसा असतो, स्टेडी फ्लो असतो.
लिक्विड कसा असतो, नॉन विस्कस असतो, इनकॉम्प्रेसिबल असतो. मग आता हा जर फ्लो स्टेडी असेल तर प्रत्येक लेअरची वेलोसिटी काय होईल, सेम येईल. प्रत्येक लेअरची वेलोसिटी सेम असेल, जर हा लेअर आणि हा लेअर सेम वेलोसिटीने जात असेल तर ह्याचाच अर्थ ह्या दोन लेअर मध्ये फ्रिक्शन फोर्स आहे का, म्हणजे टँजेन्शियल फोर्स आहे का, तर नाही. टँजेन्शियल फोर्सची व्हॅल्यू किती झाली, 0. मग हा टँजेन्शियल फोर्स जर 0 असेल तर शियर स्ट्रेस 0. शियर स्ट्रेस 0 तर शियर मॉड्युलस 0. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, आपण फ्लुइडची चौथी प्रॉपर्टी बघत होतो, शियर मॉड्युलस ऑफ द फ्लुइड इज 0. तर ते येण्यासाठी आपण कुठला फ्लुइड घेतलाय, आयडियल फ्लुइड घेतलाय, जो इनकॉम्प्रेसिबल असतो, नॉन विस्कस असतो आणि त्याचा फ्लो हा कसा असतो, स्टेडी फ्लो असतो. कसा फ्लो असतो, स्टेडी फ्लो. आय थिंक तुम्हाला ह्या फ्लुइड बद्दल सगळं कळालं असेल. बघा आपण परत एकदा रिवाइज करूया. व्हॉट इज फ्लुइड. फ्लुइड म्हणजे द सबस्टन्स विच कॅन फ्लो फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट अंडर द ऍक्शन ऑफ फोर्स इज कॉल्ड एज अ फ्लुइड. मग त्याच्या प्रॉपर्टी बघितल्या आपण. फर्स्ट प्रॉपर्टी काय फ्लुइडची, तर इट इज एबल टू फ्लो फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. सेकंड प्रॉपर्टी आपण काय म्हटलं, इट इज कंटिन्युअसली डिफॉर्म, म्हणजे तो काय करू शकतो, कंटिन्युअसली आपलं डिफॉर्मेशन करतो, म्हणजेच शेप, साईज आणि डायमेन्शन कंटिन्युअसली चेंज करू शकतो. थर्ड प्रॉपर्टी आपण त्याच्यावरूनच बघितली की त्या फ्लुइडचा शेप कुठला असतो, तर ज्या कंटेनरमध्ये तो असेल त्या कंटेनरचा शेप हा त्या फ्लुइडचा काय असतो, शेप असतो. त्याच्यानंतरची आपण प्रॉपर्टी बघितली की शियर मॉड्युलस ऑफ द फ्लुइड इज 0. आणि फ्लुइड आपण कोण घेतो, तर लिक्विड सबस्टन्सेस अँड गॅस सबस्टन्सेस, त्याला आपण काय म्हणतो, फ्लुइड. मग चौथी प्रॉपर्टी समजण्यासाठी आपण आयडियल फ्लुइड घेतला, जो कसा असतो, इनकॉम्प्रेसिबल, नॉन विस्कस. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे डेन्सिटी रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, कॉम्प्रेस जरी केला तरी डेन्सिटी कॉन्स्टंट राहते. नॉन विस्कस म्हणजे इंटरनल फ्रिक्शन फोर्स कसा असतो, दोन लेअर मधला 0 असतो. फ्लो कसा असतो, स्टेडी फ्लो असतो, म्हणजे कुठे जरी वेलॉसिटी मोजली तरी ती कशी असते, कॉन्स्टंट. पण जर डिफरंट वेलॉसिटी येत असेल तर त्या फ्लोला तुम्ही टर्ब्युलन्स फ्लो म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, टर्ब्युलन्स फ्लो. ओके, ते पुढे येईल त्यावेळी तुम्हाला कळेल. मग ते समजण्यासाठी आपण शियर मॉड्युलसचा फॉर्म्युला घेतला आणि टँजेन्शियल फोर्स पर युनिट एरिया म्हणजेच कोण असतो, शियर स्ट्रेस. आणि ह्याची व्हॅल्यू जर 0 येत असेल, मग ते ऍट रेस्ट असू दे किंवा फ्लो मध्ये, जर ती व्हॅल्यू 0 आली तर शियर मॉड्युलस काय येतो, 0. पण ते कुणासाठी पॉसिबल आहे, तर ते पॉसिबल आहे आयडियल फ्लुइड साठी. पण जर रिअल फ्लुइड असेल तर शियर मॉड्युलसची व्हॅल्यू ही स्मॉल व्हॅल्यू असते, म्हणजे 0 व्हॅल्यू नसते, ग्रेटर दॅन 0 अशी व्हॅल्यू असते शियर मॉड्युलसची. कुणासाठी, रिअल फ्लुइड साठी. तर आय थिंक तुम्हाला फ्लुइड समजलं असेल, तर हे सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ओके, तर आपण नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूया. व्हॉट इज प्रेशर. ओके, तर ह्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये आपल्याला प्रेशर शिकायचाच आहे, त्याच्यामुळे आता फक्त प्रेशरचं बेसिक डेफिनेशन, एसआय युनिट आणि डायमेन्शन बद्दलच डिस्कशन करणार आहे. तर प्रेशर म्हणजेच काय असतो, तर प्रेशरच्या बाबतीत पण कधी कधी मुलं फॉर्म्युला म्हणजे डेफिनेशन विचारल्यानंतर चुकीची अशी डेफिनेशन सांगतात. प्रेशर इज द रेशिओ ऑफ फोर्स पर युनिट एरिया अशी डेफिनेशन सांगतात. तर अशी नाहीये ती डेफिनेशन, चुकीची आहे ती डेफिनेशन. तर प्रेशर म्हणजेच काय, तर प्रेशर मीन्स परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट सरफेस एरिया. काय म्हणतो मी, प्रेशर इज द रेशिओ ऑफ परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट सरफेस एरिया. ओके, तर परपेंडिक्युलर फोर्स हा समजा सरफेस आहे, ह्या सरफेसवर जर परपेंडिक्युलर फोर्स ऍक्ट होत असेल तर त्या परपेंडिक्युलर फोर्समुळे जो प्रेशर क्रिएट होतोय तो असतो खरा प्रेशर. ओके, कारण की आपण बघितलं फ्लुइड दोन प्रकारचे फोर्सेस लावतोय. मगाशीच बघितलं आपण की एक टँजेन्शियल फोर्स असतो आणि एक परपेंडिक्युलर फोर्स. परपेंडिक्युलर फोर्स बद्दल आता डिस्कशन करणार आहे. तर हा जो परपेंडिक्युलर फोर्स असतो फ्लुइडने एक्झर्ट केलेला, त्याला थ्रस्ट असा शब्द सुद्धा वापरतात. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, थ्रस्ट पर युनिट एरिया. प्रेशर म्हणजेच काय असतो, थ्रस्ट पर युनिट एरिया. हा जर सपोज एखादा सरफेस आहे तर ह्याला जर परपेंडिक्युलर असा जर फोर्स ऍक्ट होत असेल तर त्यावेळी तुम्ही प्रेशरची डेफिनेशन तयार करू शकता, परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरिया. पण जर समजा हा सरफेस आहे आणि ह्या सरफेसला पॅरलल असा फोर्स लागत असेल आणि तुम्हाला म्हटला इथे प्रेशर क्रिएट होतोय का, तर तो प्रेशर नसतो. प्रेशर कधी तयार होतो, जर अप्लाइड फोर्स तुमचा कसा असेल, सरफेसला परपेंडिक्युलर. ओके, आणि त्या परपेंडिक्युलर फोर्सलाच आपण नॉर्मल फोर्स किंवा त्यालाच आपण थ्रस्ट असं म्हणतो. काय म्हणतो, थ्रस्ट. ओके, तर बघा एसआय युनिट काय प्रेशरचं, तर फोर्स पर युनिट एरिया आहे. फोर्स म्हणजे परपेंडिक्युलर फोर्स, थ्रस्ट.
लक्षात ठेवा, फोर्स पर युनिट एरिया, फोर्सचं एसआय युनिट न्यूटन, एरियाचं मीटर स्क्वेअर, म्हणजे प्रेशरचं एसआय युनिट काय झालं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. और पास्कल, पास्कल हे सायंटिस्टचं नाव आहे, त्याच्यावरून हे नाव दिलंय. म्हणजे प्रेशरचं एसआय युनिट काय, न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पास्कल. आता प्रेशर मेजरमेंट करण्याचे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत. लिक्विडचा प्रेशर मोजण्याचे इन्स्ट्रुमेंट आहेत, तसंच गॅसेसचं. त्याच्यामुळे हे युनिट्स चेंज होत राहतात. ओके, मग कुठले कुठले युनिट्स वापरतात, तर बार, टॉर, त्याच्यानंतर मेगा पास्कल, हेक्टा पास्कल, असे वेगवेगळे युनिट्स यूज करतात. बारोमीटर, मानोमीटर नंतर आपण शिकणार आहे. त्याच्यामध्ये आपण MM ऑफ HG किंवा सेंटीमीटर ऑफ HG असे सुद्धा युनिट आपण यूज करतो. ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे सुद्धा एक युनिट आहे. तर असे वेगवेगळे युनिट्स आपण यूज करतो. पण आपण इथे फ्लुइडच्या बाबतीत कुठला म्हणजे न्यूमरिकल सॉल्व्ह करताना येतील ते, त्यावेळी आपण डिस्कस करूयाच. पण आपण प्रेशरचे एसआय युनिट काय म्हणणार आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पास्कल. मग न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे म्हणजे डायमेन्शन काय, m टू द पॉवर 1, l टू द पॉवर -1, t टू द पॉवर -2. तर हे झालं डायमेन्शन कुणाचं, प्रेशरचं. तर आलाय प्रेशर लक्षात तुमच्या. प्रेशर म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या अगोदर येतो तो प्रेशर नाही. हा प्रेशर कुठला आहे, तर परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरिया. ओके, त्याचं एसआय युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पास्कल. डायमेन्शन काय, m1, l-1, t-2. इट इज द डायमेन्शन ऑफ प्रेशर. तर आलंय लक्षात तुमच्या प्रेशर म्हणजे काय. तर डिटेलमध्ये प्रेशर आपल्याला पुढे समजतच जाईल. प्रेशरचे वेगवेगळे टाईप्स असतात. तर त्यातला बेसिक पहिला टाईप आपण आत्ता बघणार आहे तो म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कुठला बघणार आहे आपण, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. फार महत्वाचं आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. नंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे डेरिव्हेशन बघणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या व्हॅल्यूज सुद्धा घ्याव्या लागतात. तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय बघा, इथे अर्थ आहे, ही अर्थ आहे आणि अर्थचं एक एन्व्हायरमेंट आहे, स्वतःभोवती एक एन्व्हायरमेंट आहे. म्हणजे एन्व्हायरमेंटचा असा एन्व्हलप आहे आणि त्याच्या आतमध्ये अशी अर्थ बसली असं तुम्ही इमॅजिन करा. तर हे जे अर्थचं ॲटमॉस्फिअर आहे, एन्व्हायरमेंट आहे, तर ह्याच्यामध्ये कुठला मटेरियल आहे, तर ह्याच्यामध्ये एअर हा प्रामुख्याने मटेरियल आहे. एअर म्हणजेच गॅसेस. ओके, म्हणजेच इथे अर्थच्या ॲटमॉस्फिअर मध्ये कुठला मटेरियल आहे, तर फ्लुइड मटेरियल आहे. एअर म्हणजेच फ्लुइड मटेरियल आहे. तर इथे कुठला मटेरियल आहे, तर फ्लुइड मटेरियल आहे. ओके, आणि एन्व्हायरमेंट म्हणजे ॲटमॉस्फिअरच्या बाहेर पूर्णपणे स्पेस आहे, म्हणजे जिथे मॅटरच नाही, कुठला मटेरियलच नाही, म्हणजे व्हॅक्यूम आहे तिथे. काय आहे तिथे, व्हॅक्यूम. पण हा अर्थ आहे आणि अर्थच्या बाजूचं जे ॲटमॉस्फिअर आहे तिथे कुठला सबस्टन्स आहे, कुठला मटेरियल आहे, कुठला मीडियम आहे, तर एअर मीडियम आहे. कुठला मीडियम आहे, एअर मीडियम. ओके, तर आता हा अर्थचा जो सरफेस एरिया आहे तर त्याचा पर युनिट सरफेस एरिया घेतला मी. हा कुठला आहे, पर युनिट सरफेस एरिया, इमॅजिनरी आहे. ओके, एक्सप्लेनेशनसाठी. तर हा पर युनिट सरफेस एरिया घेतला. तर ह्या पर युनिट सरफेस एरियाला घेऊन मी असा एक कॉलम ड्रॉ केला. त्यामुळे इथे मला काय मिळालं, एअर कॉलम मिळाला. कुठला कॉलम मिळाला, एअर कॉलम. आता ह्या अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हा जो एअर कॉलम आहे त्याला स्वतःचा एक वेट आहे ना, आणि तो वेट हा असा डाऊनवर्ड असेल mg टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. हे तरी माहिती आहे तुम्हाला. म्हणजेच ह्या सरफेसला हा जो वेट आहे, हा जो वेटचा वेक्टर आहे डाऊनवर्ड, तो कसा आहे, परपेंडिक्युलर. मग वेट वन ऑफ द टाइप ऑफ फोर्सच आहे ना. वेटचं एसआय युनिट न्यूटन असतं. म्हणजे हा फोर्स आहे. म्हणजे ह्या एअर कॉलमने काय केलंय, त्या पर युनिट सरफेस एरियावर परपेंडिक्युलर फोर्स लावलाय. म्हणजेच तिथे काय क्रिएट झालाय, प्रेशर क्रिएट झालाय. काय क्रिएट झालाय तिथे, प्रेशर. आणि तिथे क्रिएट झालेला जो प्रेशर आहे त्या प्रेशरलाच काय म्हणायचं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. काय म्हणायचं त्याला, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कळालंय तुम्हाला. अर्थ आहे, अर्थचं एन्व्हायरमेंट आहे, अर्थच्या भोवती ॲटमॉस्फिअर आहे, आणि त्या ॲटमॉस्फिअर मध्ये मेजॉरिटी कुणाची आहे, तर एअर मीडियमची. कुणाची, एअर मीडियम. म्हणजे मेजॉरिटी कोण आहे, तर फ्लुइड सबस्टन्स आहे. कुठला सबस्टन्स आहे, फ्लुइड. तर अर्थ सरफेसचा हा आपण इमॅजिनरी पर युनिट एरिया घेतला आणि हा लिक्विड कॉलम आपण ड्रॉ केला. तर ह्या लिक्विड कॉलम मध्ये एअर पार्टिकल्स आहेत. कुठले पार्टिकल्स आहेत, एअर पार्टिकल. म्हणजे एअर मीडियम आहे. आता त्याला सुद्धा मास आहे, त्याला मास आहे सपोज m. ओके, पण ह्या अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल पुलमुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे
इथे पर युनिट सरफेस एरियावर एक फोर्स ऍक्ट झाला mg, म्हणजे वेट ऑफ द एअर कॉलम. आणि तो कसा फोर्स आहे, परपेंडिक्युलर, म्हणून तिथे क्रिएट झालेला, तिथे काय क्रिएट होतंय, प्रेशर क्रिएट होतोय. आणि तिथे क्रिएट झालेल्या प्रेशरलाच काय म्हणायचं, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. काय म्हणायचं त्याला, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आलंय लक्षात? ओके. तर आता अर्थचा जो सरफेस आपण काउंट करतो, सरफेस म्हणजे त्याची लेवल मोजायची, सरफेसची लेवल मोजायची, ही कुठून स्टार्ट होते, तर सी लेवल पासून. कुठून, सी लेवल, समुद्र सपाटीपासून सुरुवात होते. तर सी लेवलला सगळ्यात जास्त ऍटमॉस्फेरिक प्रेशर असतं. काय असतं, सगळ्यात जास्त ऍटमॉस्फेरिक प्रेशर असतं. सी लेवल पासून आपण जसं वर 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 जाऊ तर तसा ऍटमॉस्फेरिक प्रेशर हा काय होत जातो, कमी कमी होत जातो. काय होत जातो, कमी कमी. येते लक्षात? आणि ज्यावेळी आपण आपल्या ऍटमॉस्फिअरच्या बाहेर जाऊ आणि स्पेस मध्ये जाऊ, त्यावेळी ऍटमॉस्फेरिक प्रेशर हा 0 असतो. ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती असतो, 0. सगळ्यात जास्त ऍटमॉस्फेरिक प्रेशर कुठे असतो, ऍट सी लेवलला. सी लेवल पासून जसजशी हाईट इन्क्रीज होईल तसा ऍटमॉस्फेरिक प्रेशर हा काय होत जातो, कमी कमी होत जातो. आता का कमी कमी होत जातो बघा, तर इथे जो एअर कॉलम घेतलाय आपण, ह्या एअर कॉलम म्हणजे इथे सरफेस जिथे अर्थची तिथे डेन्सिटी जास्त असते, आणि जसं वर जाऊ तशी डेन्सिटी काय होत जाते, कमी कमी होत जाते. हे आपण 10वीला शिकलेलो आहे की वर जाताना टेम्परेचर वाढत जातं, टेम्परेचर वाढत गेला की एअर एक्सपांड होतो, म्हणजे डेन्सिटी काय होत जाते, कमी कमी. तुम्ही अर्थ सरफेस पासून जसे वर जाल तशी एअरची डेन्सिटी काय होत जाते, कमी कमी होत जाते. म्हणजेच ऍटमॉस्फेरिक प्रेशर हा काय होत जातो, कमी कमी होत जातो. आले लक्षात? ओके. तर सी लेवलला ऍटमॉस्फेरिक प्रेशर जास्त. As the height is increased from the earth's surface, the atmospheric pressure goes on decreasing, and out of the atmosphere means in space the atmospheric pressure becomes 0. आले लक्षात? ओके. तर atmospheric pressure चे युनिट असं लिहितात, म्हणजे वन ऍटमॉस्फेरिक प्रेशर असं लिहितो आपण. तर 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच नक्की किती प्रेशर, तर 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पास्कल. एक ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच किती, 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पास्कल. हे नोट डाऊन करून घ्या. ओके. तर आता ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज येणार नाही की ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे नक्की किती आहे. म्हणजे हा आकड्यावरून तुम्हाला समजणार नाही की 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे नक्की किती आहे, नक्की किती. तर बघा, जर आपण ह्युमन बॉडीचा विचार केला तर ह्युमन बॉडीच्या पर युनिट सरफेस एरियावर जो ऍटमॉस्फेरिक प्रेशर एक्झर्ट असतो तो किती मासचा असतो, तो जवळजवळ 100 kg मास. बघा, हे अप्रॉक्सिमेट आहे, हा आकडा काय कॅल्क्युलेटेड आकडा नाही, मी अप्रॉक्सिमेट म्हणतोय. जर समजा माझ्या हेडवर 100 किलोचा असा काहीतरी ऑब्जेक्ट ठेवला, 100 kgचा ऑब्जेक्ट ठेवला, तर जो प्रेशर क्रिएट होईल माझ्या बॉडीवर तो म्हणजे असतो 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. येते लक्षात? जर ह्युमन बॉडीच्या हेडवर एक्झाम्पल म्हणून चालेल 100 kgचा ऑब्जेक्ट ठेवला तर जो प्रेशर क्रिएट होईल तो काय असतो, 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. मग एवढा ऍटमॉस्फेरिक प्रेशर असतो, मग तरी सुद्धा आपण सहज कसं वावरतो. आपण आपल्याला तर जाणवतच नाही की आपल्या अंगावर एवढं वजन टाकलेलं आहे कुणीतरी, आपल्या अंगावर एवढं कुठलं तरी वजन आहे, आपण तर सहज फिरत असतो, सहज. असं जर आपण 50 किलोचं पोतं उचलायचं म्हटलं, 50 किलोचं ऑब्जेक्ट उचलायचं म्हटलं तर आपली दमछाक होते. मग आता तर आपल्या बॉडीवर एवढा प्रेशर आहे, मग तरी सुद्धा आपण कसं काय एकदम फ्री राहू शकतो. तर ह्याच्या मागे कारण आहे, जेवढा ऍटमॉस्फेरिक तुमच्या बॉडीवर आहे, जेवढा प्रेशर क्रिएट झालाय तेवढाच तुमची बॉडी इंटरनल प्रेशर लावते. बघा, ही समजा आपली ह्युमन बॉडी आहे, तर जेवढा ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे ह्युमन बॉडीवर तेवढाच इंटरनल प्रेशर सुद्धा आहे. आणि तो इंटरनल प्रेशर कशामुळे क्रिएट होतोय, तर आपल्या हार्टबीटमुळे. म्हणजे आपलं हार्टचं जे पंपिंग होतंय त्याच्यामुळे ब्लडचा जो फ्लो क्रिएट होतोय, तर त्या फ्लोमुळे बॉडीचा इंटरनल प्रेशर तयार होतो. मग इंटरनल प्रेशर आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे त्याला मी आउटसाइड प्रेशर म्हणतो, ह्या दोघांची व्हॅल्यू इक्वल होते, म्हणजे ते दोघं कॅन्सल आउट होतात. त्याच्यामुळे आपल्याला ऍटमॉस्फेरिक प्रेशर असा जाणवत नाही. आले लक्षात? ओके. म्हणजे हे तुम्हाला अंदाज आला असेल की ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे नेमकं किती व्हॅल्यू आहे, नेमकी किती व्हॅल्यू आहे. ओके. आता बघा, ज्यावेळी तुम्ही कधीतरी बघितलं असेल व्हिडिओमध्येच किंवा टीव्हीला, न्यूजला, की जे ऍस्ट्रोनट्स असतात ते ऍस्ट्रो सूट घालतात,
बरोबर आहे ना. स्पेस सेटलमध्ये बसून ज्यावेळी ते बाहेर जातात त्यावेळी त्यांनी स्पेस सूट घातलेला असतो. तर मग तो एक स्पेसिफिकली मटेरियल यूज करून मॅन्युफॅक्चर केलेला असतो. ओके, थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे पण तो इग्नोर करा. आपलं एक एक्झाम्पल राहिले. आपण जर सपोज आपण ॲस्ट्रोनॉट्स बघितले असतील की ॲस्ट्रोनॉट जे असतात त्यांनी एक स्पेस सूट घातलेला असतो, एक हेल्मेट असतं त्यांच्या डोक्यावर आणि असं स्पेस सूट घातलेलं असतं आणि ते स्पेस सूट यूज करून ते असे स्पेसमध्ये जातात. ओके, तर तो स्पेस सूटच का घालायचा? ओके, स्पेस सूटच्या जागी आपण दुसरा आपलं कुठलं तरी जर्किंग दुकानातून विकत घेतला आणि तो घालून गेलो तर चालणार नाही का? तर तसं होत नाही. कारण की बघा, ज्यावेळी आपण स्पेसमध्ये जातो त्यावेळी ॲटमॉस्फेरिक प्रेशर 0 आहे. पण आत्ताच आपण बघितलं की आपली बॉडी इंटरनली किती प्रेशर क्रिएट करते, तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढंच. म्हणजे इनसाइड प्रेशर जास्त आहे आणि आउटसाइड प्रेशर अगदी मिनिमम आहे. मग प्रेशर फ्लो होतो फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. मग जर इंटरनल प्रेशर जर जास्त असेल तर ह्याचाच अर्थ तुमची बॉडी अशी एक्सपांड होईल, थोडीशी तुमची स्किन जी असते ती इलॅस्टिक बिहेवियरमध्ये असते. म्हणजेच काय होईल, तर तुमचं बॉडी एक्सपांड होईल आणि ठराविक वेळानंतर एक क्रिटिकल सिच्युएशन नंतर ती बस्ट होऊन जाईल, म्हणजे तुमच्या जीवावर बेतू शकतं. त्याच्यासाठी एक स्पेसिफिक मटेरियलचा असा स्पेस सूट बनवलेला असतो. तो स्पेस सूट तुम्हाला इंटरनली प्रेशर क्रिएट करतो. म्हणजे तुमच्या बॉडीचा आतला प्रेशर मेंटेन करण्याचं काम कोण करत असतो, तर तो स्पेस सूट करत असतो. म्हणजे तुमची बॉडी जेवढा इंटरनल प्रेशर लावतो तेवढाच बाहेरून तो सूट तुम्हाला प्रेशर लावतो. त्यामुळे तुमची बॉडी एक्सपांड होत नाही आणि त्याच्यामुळे होणारा पुढचा धोका टळला जातो. तर आय थिंक तुम्हाला ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे व्हॉट इज प्रेशर अँड व्हॉट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर ह्याच्याबद्दल तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.